मी का ते भक्ताचं काम करू, दुसरा देव करेल ना. परत दुसरा देव म्हणणार मी का ते भक्ताचं काम करू, तिसरा देव करेल ना. असं करत करत त्या माणसाचं स्वप्न पूर्ण जातं. तो कितीही संकटात असू द्या महाराज, कितीही संकटात असू द्या, पण कुठला देव यायला त्याच्यापाशी तयार आहे. एक दृष्टांत सांगून जातो. दोन नावाडी होती, नावाडी कळतं ना. अय सासवडकर नावाडी, नावाडी, दोन नावाडी होते, आणि ते असं नदीला गेलं, नावत बसून गेलं, नावत बसून गेलं. आणि त्या नदीला आला पूर. नदीला काय झालं, जागे पूर आला. आणि पूर आल्याच्या नंतर एक मुस्लिम धर्माचा नावाडी होता आणि एक हिंदू धर्माचा नावाडी होता. आता मुस्लिम धर्माच्या नावाड्याने काय केलं, हे अल्लाह मुझे बचाव, हे अल्लाह मुझे बचाव असं म्हणत म्हणत तो अल्लाचा भक्त होता. मग त्यानं अल्लाचं नाव घेतलं. आणि इकडं हिंदू धर्माचा भक्त होता, हिंदू धर्माचा माणूस होता, त्यानं काय केलं, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, मला वाचव, मी संकटात आहे. त्यावेळेस तर असं दोघंही नामस्मरण करू लागले. तो मुसलमानाचा भक्त फक्त अल्लाचंच नाव घ्यायचा. आणि इकडं हिंदू समाजाचा भक्त काय करायचा, एकदा विठ्ठलाचं नाव घेतलं, त्याला वाटलं की विठ्ठल काही येत नाही आपल्या भेटीत. मग ह्यानं काय केलं, हनुमंताला बोलावलं, हे हनुमंता मला वाचव, मी संकटात आहे. त्यावेळेस आता उशीर झाला व्हायचं. मग हनुमंताला येतोय का नाही. मग ह्यानं परत काय केलं, शंभू महादेवाला बोलावलं, हे महादेवा मला वाचव, मी संकटात आहे. त्यावेळेस असं करून 7-8 देव बदललं महाराज. आणि इकडं मुस्लिम समाजाचा माणूस एकच देव करत होता, अल्लाह मुझे बचाव, अल्लाह मुझे बचाव. हे असं करत असताना अल्लाह त्याला वाचवून देतो, पण इकडं ह्यो तसाच राहतो. मग ह्यो शेवटी गणपतीची भक्ती करतो. गणपतीला म्हणतो की हे गणपती मला वाचवूया, गणपती बाप्पा मला वाचवूया. गणपती बाप्पा तिथं येतात आणि नाचू लागतात. गणपती बाप्पा या त्याला नाचू लागतात आणि हा ग्रस्त म्हणतो की अरे मी तुला माझ्या संकटातून, माझ्या जे संकट आले त्यासाठी मी तुला वाचवायसाठी बोलवलंय, तू नाचतोयस इथं. मग त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणाले, अरे माझं विसर्जन करताना तुम्ही नाचता तेव्हा मला कसं वाटत असेल, आता तुझं विसर्जन होते म्हणले मी नको का नाचाय तुझ्या विसर्जनाला. असं करून महाराज मला सांगा, आता जर आपण देवाला किंवा असंच केलं, त्यानं देवाला, एका देवाला हाक मारली, परत दुसऱ्या देवाला हाक मारली, पहिला देव गेला निघून, दुसऱ्याला हाक मारले, परत तिसऱ्याला मारली, दुसरा देवने गेला निघून. असं करून आपण किती देव बदलतो. जगद्गुरु तुकोबारामाच्या पहिल्या चरणात सांगतात, आपुला तो एक देव,
हेरती माईके दुःखाची जनती, हेरती माईके दुःखाची जनती, नाही आली असती माईके म्हणजे काय? माईके म्हणजे काय? जो माणसावर माया लावतो माई, बरोबर आहे का नाही? आणि दुःखाची जनती, दुःखात जे आपल्याला सुख देतो, दुःखात जे आपल्याला वळून देतो, आई जनती म्हणजे कोण? जनती म्हणजे कोण? होय सरपंच झोपला की काय? असं करून करून दुःखाची जनती आहे. तुम्हाला एक गृहस्थ महाराज गृहस्थ होता. जंगलातून जाताना त्याच्या मागे लागला वाघोबा. वाघोबा लागला. वाघोबा लागल्याच्या नंतर तो ग्रस्त पळू लागला. पळता एका विहिरीपाशी गेला. विहिरीपाशी गेल्याच्या नंतर त्याने विचार केला की आता आपण ह्या विहिरीत उडी टाकू. म्हणजे वाघ आपल्याला विहिरीत उडी टाकताच त्या विहिरीच्या कडेला एक झाड होतं. त्या झाडावर तुझ्या ग्रस्त जाऊन अडकला आणि खाली पाहतो तर काय विहिरीत पाणीच नव्हतं. त्यानं मनोमनच विचार केला, बरं झाड आपण विहिरीत उडी टाकली नाही, आपण झाडात टाकतो. आणि निरकावून पाहिलं तर विहिरीत बसलेला नाग वर वाघोबा खाली नाग, वर वाघोबा खाली नाग. आता आणि उडी टाकली, ती झाड हल्लं. हल्ल्याच्या नंतर झाडावर जर माझा तोळ उठली. बदमाशीचं तोळ उठल्याच्या नंतर त्या ग्रहस्थाला घातला त्यांनी राम वर नाग, वर वाघोबा खाली नागोबा आणि अंगाला चावणार म्हणजे ना आग. Incoming voice call from Sam. Ready to on Sim 2. झाड हल्ल्याच्या